स्वागत आहे सर्वांचं मित्र चॅनलमध्ये। नमस्कार। इथे आपण तोरणपट्टी विणणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 15 घरांची चेन विणलेली आहे। तर इथे आपल्याला परत वरील ह्या 3 चेन विणायच्या आहेत आणि आपल्याला खाली चौथ्या घरामध्ये चेन विणायची आहे। सलग इथे आपल्याला साइडचे 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत। नंतर इथे आपल्याला खाली क्रोशिया विणलेल्या चेनसह 1 2 3 4 5 6 6व्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे। इथे आपल्याला परत दुसऱ्या चेनमध्ये पण चेन विणायची आहे। पुढील चेनमध्ये पण चेन विणून घ्यायची आहे। सेम याचप्रमाणे इकडे पण आपल्याला परत 5 चेन विणायचे आहेत। खाली आपल्याला 6 चेन सोडायचे आहेत, 1 2 3 4 5 6 आणि उरलेले हे 3 चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया साइडचे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहेत। खालील ह्या चेनच्या घरामधील सुरुवातीच्या घरामध्ये पण चेन विणून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला परत 5 चेन विणायचे आहेत। ह्या 5 चेन इथे आपल्याला ह्या मध्यभागी चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे। पुढे ही 5 चेन विणायचे आहेत। सेम ह्या चेनच्या सुरुवातीच्या घरामध्ये चेन विणायची आहे आणि पुढील क्रोशीच्या वरील चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहेत। पुढे सेम इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये सेम चेन विणून घ्यायचे आहेत। या चेनच्या घरामध्ये पण चेन विणायचे आहे। सेम खालीलप्रमाणे इथे 5 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला परत ह्या खालील क्रोशीच्या चेनमध्ये वरती क्रोशिया सेम विणायचे आहे। परत पुढील 5 चेन बनवायचे आहेत आणि सेम या साइडच्या ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे आणि पुढील चेनच्या घरामधून पण चेन विणून घ्यायची आहे क्रोशियावरील। त्यानंतर साइडच्या 3 क्रोशिया विणल्यानंतर परत इथे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला साइडच्या क्रोशीच्या साइडच्या चेनमध्ये चेन विणायची आहे। सेम मध्यभागी क्रोशियावरती पण एक चेन विणायची आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये पण एक चेन विणून घ्यायची आहे। पुढे सेम परत आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत आणि सेम याप्रमाणे इकडे 3 क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला साइडच्या 3 क्रोशिया विणल्यानंतर सेम पुढे आपल्याला परत इथे 5 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला परत ह्या क्रोशीच्या घरामध्ये खालील चेनच्या घरामध्ये ह्या चेन विणून घ्यायचे आहेत। परत मध्यभागी परत सेम ह्याचप्रमाणे 5 चेन इथे विणायचे आहेत आणि साइडच्या या क्रोशियावरती सेम क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला चेन विणायचे आहेत। क्रोशीच्या वरील चेनमध्ये खालील ह्या सुरुवातीच्या चेनमध्ये पण चेन विणायची आहे। परत 5 चेन इथे विणायचे आहेत आणि इथे आपल्याला मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढे 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये सुरुवातीच्या चेन विणायचे आहे। पुढेही सेम आपल्याला या क्रोशियावरील चेनमध्ये चेन विणून घ्यायचे आहेत। याचप्रमाणे पुढील स्टेप पण आपल्याला इथं विणायची आहे। त्यानंतर सेम ह्या खालीलप्रमाणे इथे 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे इथे आणि पुढील 5 चेन बनवून घ्यायचे आहेत आणि समोर ह्या इकडील आपण चेन कशा विणल्या होत्या सुरुवातीच्या चेनच्या घरापासून तसं इथे क्रोशियावरती चेन विणून घ्यायचे आहेत।
हे झाल्यानंतर सेम आपल्याला परत इथल्या या स्टेपप्रमाणे परत क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे 5 चेन विणायचे आहेत. सलग हे 3 चेनच्या घरामध्ये 3 चेन विणल्यानंतर पुढील ह्या 5 चेन विणायचे आहेत आणि साईडच्या ह्या 3 क्रोशिया होती सेम 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम ही दुसरी स्टेप पण इथे आपल्याला विणायची आहे. परत क्रोशिया इथे विणायचे आहेत. सेम पुढे 5 चेन विणायचे आहेत. या चेनवरती चेन विणून घ्यायचे आहेत मध्यभागी. पुढील 5 चेन विणून घ्यायचे आहेत आणि साईडची 3 क्रोशिया विणल्यानंतर इथे सेम आपल्याला ह्या 2 स्टेप झाल्यानंतर ही तिसरी स्टेप म्हणजे इथे आपल्याला चेनमध्ये ह्या चेन विणायच्या आहेत. चेनच्या सुरुवातीच्या घरामध्ये पण चेन विणायचे आहे आणि इथे आपल्याला 5 चेन विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला खालीप्रमाणे इथे क्रोशिया विणायचा आहे मध्यभागी चेनच्या घरामध्ये. सेम पुढे ह्या सुरुवातीच्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. सलग ह्या चेन विणून घ्यायच्या आहेत. वरती पण सेम आपल्याला ह्या चेनवरती चेन विणून घ्यायच्या आहेत. सेम आपल्याला या स्टेपप्रमाणे इथे आपल्याला परत इथल्याप्रमाणे इथे क्रोशियाचं वरती घर विणायचं आहे. त्यासाठी ते 5 चेन बनवायचे आहेत आणि हे क्रोशियाचं घर इथे याप्रमाणे विणून घ्यायचं आहे. पुढील 5 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या चेनच्या घरामध्ये चेन विणून पुढील चेन विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे क्रोशियाचं घर इथल्याप्रमाणे विणायचं आहे आणि ही स्टेप वरील परत विणून घ्यायची आहे. असंच विणत विणत जायचं आहे आणि ही दोरणपट्टी पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायची आहे. पहिल्या क्रोशियाच्या मध्यभागी चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला 4 क्रोशिया मध्यभागी 2 चेन द्यायचे आहेत आणि विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 6 चेन विणायचे आहेत. या 6 चेन तर खाली आपल्याला 1 क्रोशियाचं घर 2 3 4 क्रोशियाचे घर सोडायचे आहेत आणि 5व्या क्रोशियाच्या घरामध्ये इथं क्रोशिया विणायचं आहे. 1 मध्यभागी इथं 2 चेन बनवायचे आहेत. परत पुढील याच क्रोशियाच्या घरामध्ये 2 क्रोशिया मध्यभागी विणायचे आहेत. 2 चेन इथं बनवायचे आहेत आणि इथे पुढील क्रोशिया विणून घ्यायचा आहे. नंतर पुढे सेम याचप्रमाणे इथे आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत. या 6 चेन 1 2 3 4 इथे 5व्या घरामध्ये आपल्याला सेम ह्या 4 क्रोशिया प्रमाणे इथं सेम हे विणून घ्यायचं आहे. सेम या दुसऱ्या स्टेप प्रमाणे इथे आपल्याला परत 6 चेन विणायचे आहेत. 1 क्रोशियाचं घर 2 3 4 ही 5व्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत. इथेच आपल्याला 2 क्रोशिया सलग विणायचे आहेत. पुढे 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशिया इथंच विणून घ्यायचा आहे. परत 6 चेन बनवायचे आहेत आणि सेम ह्या स्टेपप्रमाणे एक स्टेप अशी असं विणत जायचं आहे. मध्यभागी आल्यानंतर इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. 1 क्रोशियाचं घर 2 3 क्रोशियाचं घर सोडायचे आहे आणि ह्या घरामध्ये इथे आपल्याला सेम ह्याचप्रमाणे 4 क्रोशिया मध्यभागी 2 चेन विणून घ्यायचे आहेत.
सेम पुढील ह्या क्रोसेच्या घरामध्ये पण आपल्याला हेच 4 क्रोसे इथं विणायचे आहेत. परत त्यानंतर इथे 5 चेन बनवायचे आहेत. 1 2 3 घर सोडायचे आहेत आणि चौथ्या घरामध्ये इथं आपल्याला परत क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी आपल्याला 4 क्रोसिया, मध्यभागी 2 चेन विणून घ्यायचे आहेत. इथे 1 2 3 4 5 6 घर झाली होती. तर सेम आपल्या इकडे पण 6 घर विणायचे आहेत. मध्यभागी आपण हे विणलेलं आहे, असंच विणायचं आहे. ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. यानंतर या स्टेपमध्ये साईडच्या ह्या 4 क्रोसिया विणायच्या आहेत. मध्यभागी 2 चेन बनवून पुढे इथे आपल्याला परत 2 चेन विणायच्या आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोसियावरील चेनमध्ये क्रोसिया विणायचे आहेत. दोन क्रोसिया विणून झाल्यानंतर ते वरती आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला क्रोसिया विणायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 4 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या मध्यभागील 2 क्रोसियावरती सेम 2 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम 4 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला या क्रोसियावरती याप्रमाणे क्रोसिया विणायचे आहेत. एक 2 3 चेन विणून घ्यायचे आहेत आणि चेनमधून चेन विणून घ्यायचे आहे. पुढे क्रोसिया विणायचा आहे. इथे परत आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला समोरील ह्या क्रोसियावरती क्रोसिया विणून घ्यायचे आहेत सेम. त्यानंतर सेम याप्रमाणे इकडं विणायचं आहे आपल्याला. त्यानंतर मध्यभागी आले होते 5 चेनवरती 5 चेन विणायचे आहेत आणि इथे सेम ह्या क्रोसियावरती क्रोसिया खालीलप्रमाणे विणून घ्यायचे आहेत. सेम मध्यभागी ह्या क्रोसियावरती क्रोसिया विणल्यानंतर परत पुढील 5 चेन विणायचे आहेत आणि ह्या क्रोसियावरती क्रोसिया विणून घ्यायचा आहे आणि सेम इकडे प्रमाणे इकडे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे इथे आपल्याला साईडचे क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम खाली ह्या पहिल्या स्टेप प्रमाणे इथे आपल्याला 6 चेन विणायचे आहेत आणि सेम इथे आपल्याला ह्या क्रोसियाच्या वरील चेनमध्ये क्रोसिया विणायचा आहे. 2 चेन इथे विणायचे आहेत आणि इथे आपल्याला परत दुसरा क्रोसिया इथे विणायचा आहे. पुढे पण इथे आपल्याला ह्या क्रोसियाच्या वरील चेनमध्ये क्रोसिया विणायचा आहे. परत 2 चेन विणायचे आहेत आणि पुढील क्रोसिया या चेनच्या घरामध्ये इथे विणून घ्यायचा आहे. सेम हे खालील पहिल्या स्टेप प्रमाणे वरती विणायचं आहे. इथे परत 6 चेन विणायचे आहेत आणि या साईडच्या 4 क्रोसियावरती 4 क्रोसिया विणायच्या आहेत. असं हे विणायचं आहे. मध्यभागील स्टेप सेम ह्या क्रोसियाने विणून घ्यायचे आहे. 5 चेन विणायचे आहेत आणि पुढील आहे तसं मागच्या स्टेपप्रमाणे ह्या स्टेपप्रमाणे विणून घ्यायचं आहे. या स्टेपमध्ये आपल्याला इथे सेम ह्या खालीलप्रमाणे क्रोसियावरती क्रोसिया विणायचे आहेत. ह्या चेनमध्ये 3 क्रोसिया विणायचे आहेत. वर चेन द्यायची आहे. मध्यभागी 4 चेन विणायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोसियावरती सेम हे क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी आल्यानंतर इथे आपल्याला ह्या 4 क्रोसियावरती 4 क्रोसिया विणल्यानंतर इथे आपल्याला 3च चेन बनवायचे आहेत. या 3 चेन इथे आपल्याला ह्या क्रोसियावरती सेम क्रोसिया इथं विणायचे आहेत.
मध्यभागी इथं आपल्याला ह्या 2 क्रोशीच्या मध्ये इथं 3 चेन विणायचे आहेत. ह्या 3 चेन आणि इथे आपल्याला ह्या क्रोशीवरती सेम क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे सेम इकडेप्रमाणे इकडे 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशीवरती क्रोशी विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम इकडेप्रमाणे इकडे आपल्याला इथे 2 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये 3 क्रोशी इथं विणायचे आहेत. मध्यभागी 4 चेन बनवायचे आहेत. सेम ह्या क्रोशीच्या घरावरती सेम क्रोशी विणून घ्यायचे आहेत. सेम परत 4 चेन बनवायचे आहेत आणि ह्या क्रोशीवरती सेम 3 क्रोशी विणून घ्यायचे आहेत. असं विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. नंतर पुढे इथे मध्यभागी आल्यावरती आपल्याला हे साईडच्या क्रोशी विणल्यानंतर सेम इथे पण आपल्याला ह्या साईडच्या क्रोशी बरोबरच ह्या पुढील क्रोशी विणायचे आहेत. नंतर इथे 2 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशी विणायचं आहे. 1 2 3 चेन विणायचे आहेत आणि ह्याच घरामध्ये पुढील क्रोशी विणायचं आहे. इथं पण 2 चेन बनवायचे आहेत आणि ह्या क्रोशीवरती सेम क्रोशी विणून घ्यायचं आहे. या स्टेपमध्ये मध्यभागी आल्यानंतर इथे साईडच्या ह्या क्रोशीवरती आपल्याला 3 चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 3 क्रोशी इथं विणायच्या आहेत मध्यभागी. त्यानंतर इथे आपल्याला ह्या साईडच्या क्रोशीवरती सेम क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशी इथं विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 1 चेन बनवायची आहे. या 3 चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला मध्यभागी क्रोशी विणायचे आहेत. इथे एकूण आपल्याला 9 क्रोशी विणायचे आहेत. नंतर पुढे सेम इथं 1 चेन बनवायची आहे. ह्या क्रोशीवरती क्रोशी विणून घ्यायचे आहेत सेम. इथे आपल्याला इथे प्रमाणे इकडे या क्रोशीवरती विणायचे आहेत. त्यानंतर सेम इकडे प्रमाणे इकडे पण विणून घ्यायचं आहे आपल्याला. साइडने असं विणल्यानंतर इथे मध्यभागी आल्यानंतर आपण खाली ते 3 चेन आणि 3 क्रोशी इथे विणल्या होत्या. 2 चेन आणि 3 क्रोशी विणल्या होत्या. तर आपल्याला इथे वरती या स्टेपप्रमाणे 6 क्रोशी मध्यभागी हे विणल्यानंतर इथे विणलेले आहेत. तर आपल्याला इथे एकच क्रोशी विणायचं आहे लास्टच्या घरामध्ये इथे. त्यानंतर ह्या साईडच्या क्रोशी विणून घ्यायच्या आहेत इथं मध्यभागी. इथे आपल्याला परत 2 चेन बनवायचे आहेत. 2 चेन बनवून झाल्यानंतर इथे आपल्याला ह्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये क्रोशी विणायचा आहे. मध्यभागी एक चेन बनवायची आहे. पुढील क्रोशी विणायचा आहे. सेम मध्यभागी चेन द्यायची आहे. पुढील क्रोशी विणायचा आहे. असं हे या राऊंडमध्ये विणून घ्यायचं आहे. नंतर पुढे इथे आपल्याला परत 2 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोशीमध्ये सेम क्रोशी विणून घ्यायचे आहेत ह्याप्रमाणे. आणि ह्या 3 क्रोशीवरती 1 क्रोशी विणायचा आहे.
सेम परत पुढे वरती आपल्याला इथे ह्या स्टेपनंतर इथे 6 चेन विणायचे आहेत आणि हे पूर्ण इकडं विणून घ्यायचं आहे। या स्टेपमध्ये हे असं विणल्यानंतर इथे आपल्याला हे विणण्यासाठी इकडे सेम आपल्याला इथे 3 चेन विणायचे आहेत या क्रोशीच्या घरानंतर। तर इथे आपल्याला ह्या 2 चेन सोडलेल्या घरामध्ये क्रोशिया विणायच्या आहेत। ह्या प्रमाणे इथल्याप्रमाणे साईडचे 2 क्रोशिया इथे विणायचे आहेत। आणि मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील 2 क्रोशिया विणायचे आहेत। परत इथे आपल्याला मध्यभागी 3 चेन बनवायचे आहेत सेम इथल्याप्रमाणे इकडे विणायचं आहे म्हणून। आणि इथे आपल्याला सेम परत हेच असं 4 क्रोशियाचं घर मध्यभागी 2 चेन विणून इथे विणायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला या 3 चेन विणल्यानंतर इथे पण आपल्याला 3च चेन विणायचे आहेत। तर त्यानंतर पुढे इथे आपल्याला इथे आपण 1 क्रोशीचं घर विणलं होतं तर हे क्रोशीचं घर आता विणायची नाहीत आपल्याला इथे। तर आपल्याला ह्या 3 चेन विणल्यानंतर हे क्रोशीचं घर सेम आहे तसं इथे वरती विणायचं आहे। दोन चेन बनवायचे आहेत आणि पुढील 2 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला या चेनच्या मध्यभागी चेन विणायची आहे आणि इथून आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि या चेनच्या वरती चेन विणायची आहे। पुढे सेम परत आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत आणि या क्रोशियावरती 3 चेन विणायचे। असे एकूण आपल्याला इथं 7 ही अशी चेनची घर विणायची आहेत। नंतर पुढे याप्रमाणे आपल्याला इकडे 3 चेन विणायचे आहेत आणि या साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहेत। इथे 2 चेन विणायचे आहेत आपल्याला आणि या साइडच्या क्रोशियावरती सेम क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला याप्रमाणे 3 चेन इथं विणायचे आहेत। हे मध्यभागी क्रोशीचं घर सोडून द्यायचं आहे इथलं आणि इथे आपल्याला इकडील प्रमाणे हे 4 क्रोशीची घर मध्यभागी 3 चेन आणि पुढील 4 क्रोशीची घर इथं या चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचे आहेत। पुढे आहे त्याप्रमाणे विणून घ्यायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। इथे आपल्याला 1 2 3 स्टेप ह्या 3 स्टेप विणल्यानंतर इथे आपल्याला हे अशी घर बनवायचे आहेत या घरामध्ये आणि वरती आपल्याला दुसऱ्या स्टेपवरती आपल्याला इथे हे 2 क्रोशीचे घर विणायचे आहेत। मध्यभागी 3 चेन विणायचे आहेत आणि आपल्याला सेम इथे याप्रमाणे परत विणून घ्यायचं आहे। इथे आपण 3 चेन विणल्यावर तर इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत। त्यानंतर इथे मध्यभागीला आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहे। मध्यभागील 3 चेन विणायचे आहेत आणि सेम ही क्रोशीची घर विणून घ्यायची आहेत। इथे 2 चेन विणायचे आहेत इकडील प्रमाणे आणि सेम ही क्रोशीची घर वरील विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम हे इथे क्रोशियाचं घर आहे असं इथे विणून घ्यायचं आहे। नंतर पुढे 3 चेन विणायचे आहेत। मध्यभागील्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहेत। सेम या खाली प्रमाणे आपल्याला हे वरती इथं खाली आपण 7 घरं विणली होती तर आपल्याला इथे 6 घरं विणायचे आहेत आणि हे पूर्ण करायचं आहे। सेम इकडे प्रमाणे इकडे 3 चेन विणायचे आहेत आणि क्रोशीच्या घरावरती क्रोशे विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम आपल्याला इथल्याप्रमाणे इकडे विणून घ्यायचं आहे। क्रोशीच्या घरावरती क्रोशे विणायचे आहेत आणि मध्यभागी इथे हे 2 क्रोशीचे घर विणायचे आहेत। मध्यभागी 3 चेन देऊन साइडचे क्रोशे इथं विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर सेम हे साइडचे क्रोशीचे घर विणायचं आहे। पुढील स्टेप विणून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला ह्या क्रोशेवरती आता 3च क्रोशे विणायचे आहेत। 1 2 स्टेप झालेले आहेत आपल्या इथे। तर इथे हे
3 क्रोशे इथं विणायचे आहेत आणि ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे परत इथं असे विणून घ्यायचे आहेत. इथल्याप्रमाणे असं विणायचं आहे. त्यानंतर इथं 9 क्रोशे विणून घ्यायचे आहेत. सेम इथल्याप्रमाणे इथं क्रोशेचं घर विणायचं आहे आणि साईड क्रोशे इथं मध्यभागी चेन देऊन इथं विणून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला परत ह्या क्रोशे विणल्यानंतर इकडे आपल्याला ह्या क्रोशेवरती सेम क्रोशे विणायचे आहेत. फक्त या साईडलाच आपल्याला हे 3 क्रोशेचं घर विणायचं आहे. तर इथं आपल्याला परत 3 चेन विणायचे आहेत आणि सेम ह्या क्रोशेच्या घरांवरती चेनच्या घरांवरती चेन विणून घ्यायचे आहेत. खाली आपण 6 विणल्या होत्या, वरती आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. ही 5 चेनचे घर विणून झाल्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या साईडच्या क्रोशेवरती सेम क्रोशे ते विणायचे आहेत. सेम याप्रमाणे इकडे विणायचं आहे आणि हे स्टेप पूर्ण करून घ्यायचे आहे. मध्यभागी ह्या 1 2 3 4 ह्या 4 स्टेप आल्या का इकडचं सेपरेट आणि इकडचं सेपरेट असं विणून घ्यायचं आहे. हे असं आणि त्यानंतर दुसरी साईड विणून घ्यायची आहे. असे हे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.